वाटतंय राम सातपुते साहेब हे थोडं डिस्टर्ब झालेत असं वाटतंय. बाहेरचे उमेदवार ही सुरुवातीलाच त्यांच्या पार्टीचे लोक ज्यावेळेस त्यांची मीटिंग व्हायची, त्यांचे श्रेष्ठी मोहोळ साहेब इथं आले होते, त्यांच्यासमोर त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मागणी केली होती की आम्हाला बाहेरचा उमेदवार देऊ नका, बाहेरचा उमेदवार लावू नका, उपरा उमेदवार देऊ नका. आणि आता जनता जिथं जाईल तिथं जनताच बोलू लागले. त्यांनी आरोप करतात की काँग्रेसचे लोक मीडियावर हे सगळं टाकलेले आहेत. सातपुते साहेब, तुम्ही पुन्हा कुणाच्या तोंडाला आवर घालणार आहे? तुमच्या पार्टीतून हे जी सुरुवात झाली होती की बाहेरचा उमेदवार नको, त्यामुळे आता जनताच बोलू लागले आणि सगळे जनता सांगते की बाहेरचा उमेदवार नको. त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होऊन शिंदे साहेबांनी शिवाजी चौकात यावं आणि हिशोब द्यावं. तुमच्या पार्टीतील मोठमोठे नेते आजपर्यंत शिंदे साहेबांवर टीका केली नाही. तुमच्या पार्टीत इथले आमदार सुभाष बापू देशमुख हे म्हणतात की शिंदे साहेब हे राजकारणातले बाप माणूस आहेत. विजयकुमार देशमुखने साहेबांनी कधी टीका केली नाही. तुमच्या फडणवीस साहेबांनी कधी टीका केली नाही. आणि तुम्ही 2 दिवसात येऊन आमच्या शिंदे साहेबांवर, आमच्या सोलापुरात तुम्ही टीका करताय आणि भर शिवाजी चौकात या, तुम्ही उत्तर द्या, मी तुम्हाला उत्तर देतो. तुमचं जेवढं वय आहे तेवढं शिंदे साहेबांचं राजकारण आहे, आपण भान ठेवावं आणि पुढं बोलावं. सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये जे लोकांच्या मनात आहेत ते लोक बोलू लागले आहेत. त्याच्याबद्दल काँग्रेसच्या लोकांनी किंवा मीडियानी जे मुलाखतीमध्ये येत आहेत, जे लोक बोलतात ते लोक बोलू लागलेत आणि ते आज मीडियावर टाकू लागलेत. ह्याचा अर्थ तुम्ही एवढं रागावून शिंदे साहेबांचा हिशोब मागायला इतकं मोठं नाही आहे तुम्ही.